कळवण तालुक्यात बनावट तृतीयपंथीयांचा सुळसुळाट। गंगावनकरांनी दिला चांगला चोप। कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट तृतीयपंथीयांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून त्यांच्या हालचालींमुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत। खऱ्या तृतीयपंथीयांचा आधार घेऊन बनावट तृतीयपंथीय स्वतःला समाजातील वंचित घटक म्हणून सादर करतात, परंतु त्यामागचा खरा हेतू हा केवळ आर्थिक पिळवणूक आणि गुंडगिरी करून बेकायदेशीर मार्गाने पैसे उकळणे असल्याचे स्पष्ट झाले आहे। अनेक गावांमध्ये त्यांनी घराघरात जाऊन लोकांकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचे प्रकार घडले असून त्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले। शिवाय काही ठिकाणी लहान मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असून त्यात बनावट तृतीयपंथीयांचा हात असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। दिनांक 30 ऑगस्ट रोजी कळवण तालुक्यातील गांगवन गावात तसेच एक प्रकरण उघडकीस आले। गावात एक बनावट तृतीयपंथीयांची गाडी भरून आली। त्यापैकी 2 संशयास्पद व्यक्तीला ग्रामस्थांनी पाहिले असता त्यांच्या वागणुकीवरून संशय घेतला। ग्रामस्थांनी त्यांना अडवून चौकशी सुरू केली असता त्याने सरळ उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली। बाकीचे पडून गेले व त्यांच्या वागण्यामुळे ग्रामस्थांना खात्री पटली की ते खरे तृतीयपंथी नसून बनावट आहेत। ग्रामस्थांनी धाडस करून त्यांचा पर्दाफाश केला आणि संतप्त नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप देत कळवण पोलिसांच्या ताब्यात दिले। याबाबत गांगवन येथील ग्रामस्थ गणेश खैरनार यांनी मराठी केसरी न्यूजच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। नमस्कार, मी गणेश खैरनार, गांगवन येथील राहणारा नागरिक। आमच्या भागातील गांगवन ककाने रोड रस्त्याला डुप्लिकेट बहिरूपीय किन्नर द्वितीयपंथ नसून आमच्याकडे लूटमार करतात आणि काहीही मागणी करून कोणाकडून 1000 कोणाकडून 5000 असे पैसे लुटतात। आणि आज आमच्या निदर्शनात आलं की हे ओरिजिनल द्वितीयपंथी नसून बहिरूपी आहेत। आम्ही त्यांना पकडून ठेवलं। त्यातल्या त्यात द्वितीयपंथी मुस्कान दिदी ही पण त्या पॉईंटला पोहोचली आणि आम्ही त्यांना सगळ्यांना धरून ठेवलं। तर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आम्ही। आता त्यांना पोलिसांनी योग्य ती त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे। आणि इथून पुढे त्यांच्याकडून आमच्या गावावर त्यांच्याकडून असं काही अपशकुनी घडू नये। त्यांच्या नजरियाने पाहण्याने असं वाटतं की ते खुंची लोक आहे, गुन्हेगारी वृत्तीची लोक वाटत आहे। त्यांच्याकडून काही अनपेक्षित घडू नये अशी आमची गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे। तसेच कळवण खुर्द येथील तृतीयपंथी मुस्कान कदम यांनी या बनावट तृतीयपंथीयांबाबत माहिती दिली। नमस्कार, मी मुस्कान कदम, नाशिककर, बड्या नानीचा चेला, नाती चेला। आमच्या हे कळवण खुर्दमध्ये मी राहते आणि कळवण तालुक्यातल्या 52 खेड्यामधून एक खेड्यावर बेरुपे सापडले आहेत। त्यांनी मला काल मारलंय दगड आणि त्यांनी आजूबाजूला मारायची धमकी दिली। सौंदाणे गावाला चाकू मारलाय आणि तिकून पळून इकडं मागायला आले आहेत आणि ते आज इथं सापडले आम्हाला गांगवनला। या घटनेमुळे संपूर्ण गांगवन परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हे बनावट तृतीयपंथी पोलिसांच्या हाती लागले आहेत। तालुक्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बनावट तृतीयपंथी फिरत असल्याने नागरिकांनी सावध राहावे। यावेळी गणेश खैरनार, साई निकम, ताराचंद अहिरे, रुपेश पाटील, प्रवीण पाटील, मनोज मेधने व गंगावन येथील ग्रामस्थांनी हा बनावट प्रकार समोर आणलाय। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।